नमस्कार. म्हाडा पुणे मंडळाने लॉटरी जाहीर केलेली आहे 4186 घरांसाठी. तर त्याबाबतची माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मी आत्ता आलेलो आहे म्हाडाच्या मुख्य संकेतस्थळावरती. ठीक आहे, त्यातून तुम्हाला व्यवस्थित ती जी माहिती आहे ती कशी पाहिजे ते आपण पाहू, म्हणजे कसं डाउनलोड करायची ती PDF, तर ते पाहूया. हे आहे म्हाडाचं मुख्य संकेतस्थळ. तर इथं क्लिक लिंक वरती हे करा, क्लिक करा. ठीक आहे, इथं आल्याच्या नंतर बघा सप्टेंबर 2025 लॉटरी ॲडव्हर्टाइजमेंट. मग ह्याच्यावरती क्लिक केलं की PDF डाउनलोड होती, ती तुम्ही पाहू शकता. मी ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे ती PDF. बघा इथं आहे, पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे. तर याच्या आधी तुम्हाला या घरांसाठी जर अर्ज करायचा असेल तर त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते पाहूया पहिलं थोडक्यात. ठीक आहे, ते महत्वाचं आहे. तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर तुम्हाला तुमचा एक मोबाईल नंबर पाहिजे आहे, आधार कार्डशी लिंक असलेला, ईमेल ID, नंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, जोडीदाराचं आधार कार्ड सुद्धा लागणार असेल जर तुम्ही विवाहित असाल तर. ठीक आहे, त्याचं सुद्धा पॅन कार्ड लागणार आहे. आणि डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे जो अर्ज करत आहे त्याचं. नंतर ITR, जर तुम्ही ITR भरत असाल तर ITR, आणि तुमच्या जोडीदाराचं सुद्धा जर तुम्ही विवाहित असाल तर त्याचं सुद्धा इथं ITR लागणार आहे. किंवा मग तुम्ही ITR तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तहसीलचं इन्कम सर्टिफिकेट सुद्धा देऊ शकता. आणि जर कास्ट मधून तुम्ही म्हणजे आरक्षित प्रवर्गातून तुम्ही जर अर्ज करत असणार तर तुम्हाला कास्ट रिझर्वेशन किंवा कास्ट प्रीरिक्विसाइट्स म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या प्रवर्गातून अर्ज करत आहात त्या प्रवर्गाचं प्रमाणपत्र लागणार आहे. तुम्ही जर दिव्यांग असाल तर दिव्यांग प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे. त्यात त्या विशेष काही कॅटेगरीज आहेत तर त्यानुसार सुद्धा तुम्हाला ते प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे, तर हे झालं थोडक्यात आवश्यक असलेली कागदपत्र आणि तुम्हाला अर्ज करताना काय काय गोष्टींची गरज लागणार आहे ते सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहे शॉर्टमध्ये. त्यानंतर आता आपण जाहिरात पाहूया. ठीक आहे, तर बघा पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे. तर याच्यामध्ये आपण याचे वेळापत्रक पाहणार आहोत, अर्ज कसा करायचा आहे ते पाहणार आहोत, तसंच कुठल्या लोकेशनला कुठली घरं आहेत ती सर्व माहिती जी या जाहिरातीमध्ये दिलेली आहे ती सर्व आपण माहिती व्यवस्थित पाहणार आहोत. ठीक आहे, तर पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे 4186 घरांची भव्य सोडत. ऑनलाईन सोडत सप्टेंबर 2025. अर्जदाराची नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरणे व स्वीकृतीचे वेळापत्रक दिलेलं आहे. तर ह्याच्यातल्या महत्वाच्या डेट्स पाहू. सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात कधी होणार आहे तर 11 सप्टेंबर 2025. ठीक आहे, ऑनलाईन रक्कम स्वीकृतीची सुरुवातीची दिनांक सुद्धा तीच असणार आहे. सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हे मेन आहे 31/10/2025. ऑनलाईन रक्कम स्वीकृती अंतिम दिनांक 31/10/2025 तीच आहे सेम. बँकेत RTGS आणि NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याची अंतिम दिनांक आहे 1/11/2025. ठीक आहे, जर तुम्ही RTGS आणि NEFT द्वारे जर अनामत रक्कम भरणार असेल, तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तेव्हा त्यासोबत तुम्हाला काही रक्कम भरायची असते तर तिलाच अनामत रक्कम म्हणतो. तिथे त्याचे वेळ पण दिलेला आहे. ठीक आहे, आणि प्रारूप यादी कधी जाहीर होणार आहे तर 11/11/2025. तुमच्या काय हरकती असतील किंवा दावे असतील तर त्यासाठी अंतिम दिनांक त्यांनी 13/11/2025 ठेवलेले आहे दुपारी 12 वाजेपर्यंत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी जी आहे ती 17/11/2025 ला होणार आहे. सोडत दिनांक 21/11/2025. म्हणजे सोडत कधी होणार आहे 21/11/2025 ला. ठीक आहे, यशस्वी अर्जदारांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्या कधी केले जातील तर 21/11/2025 सायंकाळी 6 वाजता. तर आता बघा
इथं सर्व म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी दाखवतो. हा सिरियल नंबर आहे, ठीक आहे. योजनेचा संकेत क्रमांक आहे इथं. आता ह्याच्यात ना काही घरांसाठी पुन्हा जाहिरात सुद्धा दिलेली आहे. म्हणजे पहिल्या वेळेला दिली होती तर त्यांना प्रथम आहे, म्हणजे पहिल्याच वेळेला लॉटरीमध्ये त्या घरांचा समावेश झालेला आहे किंवा त्या प्रोजेक्टचा समावेश झालेला आहे तर तिथं प्रथम येणार आहे. जर दुसऱ्यांदा त्यांचा सोडती समावेश झाला असेल तर त्याला द्वितीय, आणि तिसऱ्यांदा होत असेल तर त्याला तृतीय असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. हा इथं योजनेचं नाव आहे, म्हणजे प्रकल्पाचे नाव दिलेले आहेत. सदनिकेची अंदाजित किंमत आहे इथं, ठीक आहे. सदनिकेचे बांधकाम क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये दिलेलं आहे. सदनिकेचं सतही क्षेत्रफळ म्हणजे कार्पेट एरिया, एकूण सदनिका किती आहेत ते, आणि इथं कुठल्या प्रवर्गाला किती जागा आरक्षित आहेत ते इथं सर्व दिलेलं आहे. जरा झूम करून दाखवतो जे तुम्हाला कळेल. व्हिडिओ खरं तर मोठा होऊ नये याची मी काळजी घेईन. सर्व म्हणजे जे जे मुख्य आहे ते मी सांगतो, ठीक आहे. इथं अनुसूचित जाती आणि नवबौद्ध SC, अनुसूचित जमाती ST, भटक्या जमाती NT, विमुक्त जाती VJ किंवा DT, पत्रकारांसाठी सुद्धा इथं रिझर्वेशन असतं. स्वातंत्र्य सैनिकांना सुद्धा आहे. अंध व शारीरिक दृष्ट्या अपंग सुद्धा आहेत म्हणजे PH, संरक्षण दल किंवा सीमा सुरक्षा दलातील लढाई मृत झालेल्या व्यक्तींचे कुटुंबीय अथवा लढाईत जखमी होऊन अपंग झालेले कर्मचारी, ठीक आहे. माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती, महाराष्ट्रातील मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणारे संसदेचे, विधानसभेचे व विधान परिषदेचे आजी माजी सदस्य, ठीक आहे. म्हणजे MP MLA आहे. म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आहे, ठीक आहे. राज्य शासकीय कर्मचारी मंडळ, महामंडळ इत्यादीचे कर्मचारी आहे, ठीक आहे. त्यांच्यासाठी सुद्धा आहे. SG कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी. बाकीचे CG आहे, AR आहे आणि जनरल पब्लिक आहे. हे बघा, हे 23 नंबरचा कॉलम, ठीक आहे. आणि महारेरा, सगळे रेरा रजिस्टरच आहेत. तिथे सुद्धा तुम्ही जाऊन त्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकते, ठीक आहे. तर आता आपण बघूया 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेमध्ये बघा हे प्रकल्प आहेत. तुम्ही बघू शकता. हे मी सगळं वाचून नाही दाखवत आता, ठीक आहे. हा जो आहे तो EWS आणि LIG साठी आहे. वारीवन सोशल हाऊसिंग सोसायटी वाला 1 BHK आणि 2 BHK अवेलेबल आहे. हा PMRDचा एक आहे 1 BHK 2 BHK जांभे मुळशी मध्ये आहे, ठीक आहे. किंमत बघा इथं 12 लाख ते 20 लाखाच्या दरम्यान आहेत. हे 11 लाख ते 19 लाखाच्या दरम्यान आहे, ठीक आहे. आपलं मेन आता येऊया 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना. आता ह्याच्यात जर तुम्हाला अर्ज करायचा असेल 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेमध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर बघा, अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे EWS, अर्जासोबत तुम्हाला किती अनामत रक्कम भरायची आहे तर 15,000. EWS कॅटेगरीमध्ये जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला अनामत रक्कम 15,000 भरायची आहे. अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG मधून जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला 20,000 रुपये भरायचे आहे. त्याचप्रमाणे याच्या व्यतिरिक्त अर्जाची जी किंमत आहे ती 600 रुपये प्लस GST 108 रुपये, एकूण 708 रुपये. म्हणजे तुम्ही जर LIG मधून केले तर तुम्हाला किती रुपये भरावे लागणार आहे 20,708 रुपये, ज्याच्यातले 20,000 रुपये ही अनामत रक्कम असणार आहे आणि 708 रुपये GST प्लस फॉर्म फी असणार आहे, ठीक आहे. जर तुम्हाला घर लागलं नाही तर तुम्हाला तुमचे 20,000 रुपये रिफंड मिळतील. तुम्ही जो अकाउंट नंबर अर्ज करताना दिलेला आहे त्याच्यामध्येच येणार आहे. त्याच्यामुळे अकाउंट नंबर टाकताना चुकीचा टाकायचा नाहीये, ठीक आहे. आणि हे 708 रुपये तुम्हाला भेटणार नाही, ते नॉन रिफंडेबल आहे, ठीक आहे. फक्त अनामत रक्कमच रिफंडेबल आहे. आता
पुणे महानगर हद्दीमध्ये कुठल्या कुठल्या योजना आहेत ते पाहूया, त्याची किंमत पाहणार आहोत आणि एकूण सदनिका किती आहेत ते एक पाहणार आहोत. ठीक आहे. तर कुठं कुठं आहे, बालेवाडीमध्ये आहे, 2 BHK आहे. ठीक आहे. सगळ्यांचं शक्य नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल. ठीक आहे. मग तुम्हाला मी लोकेशन सांगतो आणि इथं तुम्ही सगळे डिटेल्स पाहू शकता. आता बालेवाडीमध्ये 2 BHK आहे LIGचा. ठीक आहे. नॅटी इमरलँड एक नावाचा प्रोजेक्ट आहे, 1 BHK LIG साठी आहे. ठीक आहे. ह्याची प्राइस बघा 21,89,000 आहे, ते 22,65,800 आहे. ठीक आहे. एकूण सदनिका इथं 23 आहे बघा, नॅटी इमरलँड. नंतर बावधानमध्ये आहे, धानोरीमध्ये आहे, हडपसर आहे, शेवाळेवाडी आहे. बघा ह्याची दुसऱ्यांदा ह्यांना सोडतीमध्ये समावेश केलेला आहे. गेल्या वर्षी सुद्धा ह्याच्यातले बरेच प्रोजेक्ट होते, तर त्याच्यातून ज्या शिल्लक सदनिका राहिलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी पुन्हा अर्ज मागवलेले आहेत. सगळ्यात त्याच्यामध्ये बघा कमी किमतीचं जर बघितलं तर इथं आहे 17,27,800 चा यश ग्रेसिया डिविंग आहे, धानोरीमध्ये 1 RK LIG साठीचा आहे. 38K इन्क्लुझिव्ह हाऊसिंग कराडी 1 BHK LIG 16,87,000 म्हणजे 17 लाख ते 17.5 लाखापर्यंत हे 17 लाख 17.5 लाखाच्या रेंज मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यात 8 सदनिका आहेत. बाकीचे हे 19 लाखांच्या रेंज मध्ये आहेत बघा. हा हडपसरचा शेवाळेवाडी 1 BHK. ठीक आहे. जॉय विले. नंतर अजून आपण बघूया कमी किमतीतले, म्हणजे पुण्यामध्ये खूप सारे असे प्रोजेक्ट आहे जे 18-17 लाखाचे सुद्धा आहेत. ठीक आहे. तर त्याचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता, तुम्हाला जर लोकेशन व्यवस्थित वाटत असेल तर. आणि तुम्हाला तिथलं फ्लॅट सुद्धा त्याचं सगळी माहिती घेऊनच तुम्ही अर्ज करा. ठीक आहे. इथं 18 लाखाचा आहे बघा. हा ओशियन इन्क्लुझिव्ह हाऊसिंग जुना मुंडवा 1 BHK प्लस 2 BHK सुद्धा आहेत. 18 ते 23 लाखाच्या दरम्यान आहे. ठीक आहे. हे बघा 16 लाखाच्या दरम्यान सुद्धा आहेत, 16 ते 18. ठीक आहे. तर असे तुम्ही लोकेशन बघितले आता, म्हणजे कुठं कुठं अवेलेबल आहेत. तर बालेवाडीमध्ये आहे, बावधान आहे, धानोरी आहे, हडपसर आहे, शेवाळेवाडी आहे, कोंडवा आहे, फुरसुंगी आहे, सूस, बानेर, बालेवाडी झालं, केशव नगर मुंडवा आहे. ठीक आहे. लोहगाव आहे, धानोरी मध्ये सुद्धा आहे, मोहम्मदवाडी आहे. वाघजे आहे, कात्रज आहे. ह्या लोकेशनला हे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. आता ह्याच्यातले सगळेच्या सगळे रेडी पोझिशन मध्ये नसणार आहे, अंडर कन्स्ट्रक्शन असणार आहे, आणि काही प्रोजेक्टचं तर काम सुद्धा चालू झालेलं नसणार आहे. त्यासाठी तुम्हाला ती माहिती घेण्यासाठी मला जमलं तर मी व्हिडिओ बनवेल. पण जर तुम्हाला स्वतःहून जर कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही रेरा नंबरचा वापर करून तिथे पोझिशन डेट बघू शकता, कुठले लिटिगेशन आहेत का ते सुद्धा पाहू शकता. लिटिगेशन म्हणजे कोर्टात कुठली केस वगैरे चालू आहे का त्या प्रोजेक्ट वरती, तर ती एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. रेरामध्ये तसं मेन्शन असतं. ठीक आहे. त्याचं लेआउट सुद्धा अवेलेबल असतं, ते पाहू शकता. म्हणजे फ्लॅटचा अंडर कन्स्ट्रक्शन असतात. बहुतांश प्रोजेक्ट जे आहेत ते अंडर कन्स्ट्रक्शनच असणार आहेत. ठीक आहे. काय काय तर सुरुवात सुद्धा झालेली नसणार आहेत, आणि काय काय असतील रेअर केस मध्ये 80%, 90% काम पूर्ण झालेले सुद्धा असतील. आता दुसरं पाहूया आपण, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण PMRDA हद्दीतील योजना. ठीक आहे. हे PMRDAच्या योजना आहेत. रोहन आनंद फेज 1 हे गेल्या वेळेला सुद्धा आलं होतं. आता ह्याच्यातल्या सदनिका फक्त 6 उपलब्ध आहेत, नाही 64 उपलब्ध आहेत.
64 सदनिका उपलब्ध आहेत तिथं. ठीक आहे. निवास मारुंजी गावात सुद्धा त्यांचा प्रोजेक्ट आहे, तर त्याच्यात 172 सदनिका आहेत. त्यांच्या किमती सुद्धा कमी आहेत. ठीक आहे. स्पोर्ट्स विलेज फेज 1 मान आहे, हा सुद्धा चांगला प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. 16,77,300. ठीक आहे. हा सुद्धा चांगला आहे, बट ह्याचं काम गेल्या वेळेला चालू नव्हतं, काहीच नव्हतं. आता चालू झालंय का नाही ते कन्फर्म करा. पण हा पण चांगला प्रोजेक्ट आहे, तर लेआउट सुद्धा चांगला आहे स्पोर्ट विलेजचा. IT पार्क सुद्धा जवळ आहे इथून. टोटल सदनिका 14 उपलब्ध आहे तिथं. ठीक आहे. आता पिंपरी चिंचवड, मेन आपलं पिंपरी चिंचवड. ठीक आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका PCMC हद्दीतील योजना बघूया आपण. हे जरा डिटेल मध्ये पाहूया. आता जे लय महाग असतील तर मी त्याच्या किमती वाचत नाही, स्वस्त जे आहे ते पाहूया. हा आयर्बन QA चा लेआउट सुद्धा चांगला आहे, 1 BHK चा आहे आणि 22 लाख ते 27 लाखाच्या दरम्यान आहे. ठीक आहे. याच्यात टोटल 5 सदनिका उपलब्ध आहे तिथं. ठीक आहे. याचा लेआउट सुद्धा चांगला आहे आणि याच्या किमती बघा, जर परवडत असेल तुम्ही पाहू शकता. थोडा कार्पेट एरिया कमी जास्त असतो, त्यानुसार ह्या किमती व्हॅरी होतात. आणि ह्याच्यामध्ये ऍडिशनल तुम्हाला 5 लाखाचा तरी खर्च येईल. आणि ह्याच्यामध्ये एक म्हाडाने आता एक चांगला निर्णय घेतलेला आहे की जी बेसिक कॉस्ट आहे त्याच्यात ऍडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस वगैरे घेणार नाहीये, जे की विकासक ते स्वतःच ऍड करून घ्यायचं. फक्त शासकीय शुल्क असेल, म्हणजे स्टॅम्प ड्युटी वगैरे असेल तर ते तुम्हाला भरायचं आहे. तर त्याचा एक व्हिडिओ मी नंतर करेन. ठीक आहे. त्यात नक्की काय म्हटले. तर त्याच्यामुळे तुम्हाला आता समजा हा जर 22 लाखाचा आहे, मी एक्झाम्पलसाठी, हा जर 22 लाखाचा आहे, तर तुम्ही जेव्हा घेता त्यावेळेला हा 32 लाख 35 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. काही केसेसमध्ये 10 लाख रुपयांनी सुद्धा त्याच्या किमती वाढलेल्या आहेत, कारण इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस त्यांनी ऍड केलेले आहे. किंवा क्लोज पार्किंग घेण्यासाठी सुद्धा अर्जदारांवर दबाव टाकला जायचा. तर आता म्हाडाने ते स्पष्ट सांगितले की तसं काही दबाव वगैरे टाकता येणार नाही, किंवा ऍडिशनल चार्जेस जे इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस रिलेटेड जे आहे ते चार्जेस घेता येणार नाहीये. बाकी स्टॅम्प ड्युटी किंवा शासकीय शुल्क जे असेल ते तुम्हाला भरावं लागेल. आता कासा इम्पेरिया हा सुद्धा खूप चांगला प्रोजेक्ट आहे. वाकडमध्ये 1 BHK आहे. ठीक आहे. याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. हा 25 लाखाच्या दरम्यान पडतो बघा. हा रेडी टू मूव्ह आहे. ठीक आहे. वाकडमध्ये आहे, चांगल्या लोकेशनला आहे. ठीक आहे. हा रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट आहे कासा इम्पेरिया. टोटल ह्याच्यामध्ये 5 सदनिका उपलब्ध आहेत. आता कुठल्या कॅटेगरीला वगैरे उपलब्ध आहे ते तुम्ही इकडे पाहू शकता. एकदा स्क्रोल करतो. ठीक आहे. हरिविश्व इन्फिनिया फेज 1 तातवडे 2 BHK. हा सुद्धा चांगला प्राईम प्रोजेक्ट आहे. हा सुद्धा, ह्याला बाल्कनी नाहीये आय थिंक. याच्यात किती आहे, फक्त एकच सदनिका उपलब्ध आहे तातवडी मधला. नंतर चिखलीमध्ये सुद्धा आहे, हे एकदम थोडा कमी किमतीत आहे बघा, 14 लाखाच्या आसपास आहे. म्हणून आली ए टाईप म्हाडा चिखली, म्हाडाचाच आहे प्रोजेक्ट. पाम स्प्रिंग रावेत 1 RK 1 BHK. हा पण बघा 13 ते 18 लाखाच्या दरम्यान आहे. ठीक आहे. ह्याच्यात मेन इश्यू काय आहे, ह्याला बाल्कनी नाहीये. पार्किंगला सुद्धा जागा तिथं आम्हाला दिसली नव्हती, आम्ही गेले हा पाहिलेला आहे. तर व्हिडिओ सुद्धा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, सॅम्पल फ्लॅट. ठीक आहे. पण किमतीच्या मानाने ठीक आहे तसा, पण तिथे बाल्कनी आणि पार्किंगचा इश्यू आहे. ठीक आहे. बाकी चांगला प्रोजेक्ट, रेडी टू मूव्ह आहे हा सुद्धा. पाम स्प्रिंग रावेत. पार्क वेस्ट QA 1 BHK 2 BHK 21 ते 30 लाख आहे. ठीक आहे. प्लॅटिनम स्टील लाईट आहे 20 ते 22 लाख. हा पण बघा मोशीचा आहे. हा बोराडेवाडीत सुद्धा अवेलेबल आहे 2 BHK चा 28 लाखाच्या दरम्यान आहे. ऑस्टिन अरेना तातवडे, याच्यात सुद्धा 3 सदनिका उपलब्ध आहे.
गणेश बेला रोजा फेज 2 पुनावळे 2 BHK चे 22 ते 23 लाखाच्या दरम्यान आहेत. ह्याच्यात ज्या बेस प्राइस असतात त्याच्यात तुम्ही 5 लाख रुपये ऍडिशनल खर्च असं तुम्ही धरू शकता. ठीक आहे, येतोच तो, पण त्याच्यापेक्षाही जास्त यायचा. मग त्याच्यामुळे महाराणी बी विकासकांना सांगितलं की तसं घेऊ नका, घेता येणार नाही. इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस ऍड केले तर तोच 5 लाखाचा जो खर्च यायचा तोच 10 लाखापर्यंत अजून वाढायचा त्याच्यामध्ये. ते लोकांना परवडत नव्हतं ना. पार्किंग घ्या, इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस द्या, अशा प्रकारचे चार्जेस लावायचे. पण स्टॅम्प ड्युटी किंवा शासकीय शुल्क असेल तर ते तुम्हाला भरावं लागणार आहे. तेच आपण ऍडिशनल 5 लाख रुपये म्हणत आहोत. अंदाजे कमी जास्त होऊ शकतं, कमीच होईल, जास्त नाही व्हायचं. आता 5 लाख रुपयापेक्षा जास्त नाही लागणार. चरोलीमध्ये सुद्धा आहेत, 1 BHK आहे, 1 RK आहे. ठीक आहे, हे स्वस्त आहेत बघा, 17, 15. हे तनिष पार्कचा जो आहे तो 17 ते 28 लाखापर्यंत, म्हणजे 2 BHK चा असेल 28 लाखापर्यंत, 28.5 लाख. आणि 1 BHK आहे 17 लाख. सगळ्यात जास्त आहे इथं चरोलीमध्ये. बघा किती आहेत, 167 सदनिका उपलब्ध आहेत तिथं. बघा इथं सगळ्या कॅटेगरीला उपलब्ध आहेत सदनिका. अजून खाली बघा मोरिया स्कायडेल आहे, थेरगाव आहे. इथं पोझिशन खूप लेट आहे, 2029 पर्यंत पोझिशन आहे. तिथं बांधकाम गेल्या वेळेला चालू झालं नव्हतं. रॉयल एस वाकड हा सगळ्यात चांगला प्रोजेक्ट होता. ठीक आहे, रॉयल एस ह्याला आता 4च सदनिका आहेत. ठीक आहे, मला वाटतं याला जनरल पब्लिकला नाही एक पण उपलब्ध नाहीये, म्हणजे आरक्षित प्रवर्गासाठी आहे आता सध्या हा रॉयल एस वाकड 2 BHK. सेपरेट बिल्डिंग आहे पूर्ण, म्हणजे हा प्रोजेक्टच पूर्ण सेपरेट आहे. कमराज अथेन्स हा सुद्धा खूप चांगला आणि प्राईम प्रोजेक्ट आहे. ह्याच्यात एकच सदनिका उपलब्ध आहे, आरक्षित प्रवर्गासाठी आहे, SC साठी वाटतं. हा, SC साठी आहे. इन्फिनिटी आवाना हा सुद्धा चांगला प्रोजेक्ट आहे. याचं सुद्धा पोझिशन काहीतरी 26-28 पर्यंत आहे. बऱ्यापैकी बांधकाम आहे, ते सुद्धा पूर्ण झालेलं होतं गेल्या वेळेला. 20 लाख ते 22 लाखाच्या दरम्यान आहे. ठीक आहे, अजून बघा इथं खूप सारे प्रोजेक्ट आहे. तुम्हाला जिथं पाहिजे ना, चिखलीमध्ये आहे, मोशीमध्ये आहे, QA मध्ये आहे, बोराडेवाडीमध्ये आहे. विशेष म्हणजे या वेळेला चिंचवडमध्ये सुद्धा आहे, तो बी मी तुम्हाला सांगतो. अजून याच्यामध्ये कुठले चांगले, सगळे चांगलेच आहेत, म्हणजे तुम्ही बघा तुम्हाला कुठलं आवडतंय ते. इथं एक आहे बघा, सुखवानी किंग्सले थेरगाव मध्ये येते. पद्मजी मिल नाही का ते, त्याच्या तिथे कुठं तर 2 BHK चा आहे, पण ह्याला बाल्कनी नाही आय थिंक. आणि ह्याचं काम सुद्धा अद्याप चालू झालेलं नाही. ह्याचं पोझिशन 2030 मध्ये आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यात बघा किती सदनिका आहेत, 54 सदनिका उपलब्ध आहेत. ठीक आहे, तर ह्याचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता. टॉप टॉवर्स हे वाकड 1 BHK. हा बघा, हा वाकड मध्ये आहे, 13 ते 14 लाखाच्या दरम्यानच आहेत, 25 सदनिका उपलब्ध आहेत. वाकड सुद्धा प्राईम लोकेशन आहे. ठीक आहे, हे बाकीचे महामोडी चिखलीमध्ये सुद्धा आहे. नंतर अत्यल्प उत्पन्न गट म्हाडा गृहनिर्माण योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हाडाची योजना आहे. चाकण मधले हे प्रोजेक्ट चाकण, शिरोळ, सोलापूर, सांगलीच्या ठिकाणी आहेत. हे परवडणाऱ्या दरातच येते. ठीक आहे, तर बघा हा तर 7 लाखात आहे, 6 लाखात आहे, 13-15 लाखात. त्याचं लोकेशन बी तसंच असणार, त्याच्यामुळं त्यांनी कमी किमती ठेवल्यात.
अल्प उत्पन्न गट LIG साठी सुद्धा आहेत म्हाडाचे, म्हणजे चाकणमध्येच आहे. LIG साठी आहे, EWS साठी सुद्धा आहे. ठीक आहे. तर मध्यम उत्पन्न गट MIG साठी सुद्धा आहेत. ठीक आहे, म्हाडाच्या या प्रोजेक्ट मध्ये. ठीक आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. EWS, LIG आणि MIG तिघांसाठी सुद्धा सदनिका अवेलेबल आहेत. ठीक आहे. आता मी एकदा व्यवस्थित स्क्रोल करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला जर बघायचं असेल तर पहिल्यापासून बघूया आपण. आपण कागदपत्र कुठली लागणार आहे, खाली अजून काही सूचना दिलेल्या आहेत ते बघूया. हे बघा, हे वेळापत्रक आहे. आता वेळापत्रक स्क्रोल करतोय. ठीक आहे. हे सगळे कॉलम आहेत. त्याच्यामध्ये प्रोजेक्टचं नाव आहे, सदनिकेची किंमत आहे, आरक्षण कसं आहे ते आहे, एकूण सदनिका किती आहेत आणि रेरा नंबर सुद्धा आहे. ठीक आहे. तर पुणे महानगरपालिकेतल्या बघा. ठीक आहे. खूप सारे आहेत. ठीक आहे. बघा आता जसं जमतं तसं, नाही तर तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. खरं स्क्रोल करायची बी गरज नाहीये. ठीक आहे, तुम्ही डाउनलोड करून पहा. उगाच आपला व्हिडिओचं वाढेल. ठीक आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. हे स्क्रोल नाही होणार व्यवस्थित. आता बघा, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर वाटप करण्यात येणाऱ्या घरांसाठी म्हाडातर्फे lottery.mahada.gov.in या संकेतस्थळावरती तुम्हाला अर्ज करायचा आहे. यासोबतच bookmyhome.mahada.gov.in या संकेतस्थळ विकसित करण्यात आलेले आहे. सदर घरे ही सुरतीमध्ये मागणी अभावी शिल्लक असल्यामुळे या संकेतस्थळावर वितरणासाठी उपलब्ध होणाऱ्या घरांकरिता स्वतंत्ररित्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. ठीक आहे. आता उत्पन्न लिमिट बघा. EWS साठी 6 लाख आहे. जर MMRDA, PMRDA किंवा 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका, तर त्यांच्यासाठी ही उत्पन्न मर्यादा आहे. या EWS, LIG, MIG आणि HIG आणि उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र आहे त्याच्यासाठी आहे. आता EWS साठी 6 लाख आहे जर शहराची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त असेल. ठीक आहे. तर आणि इतरांसाठी 4.5 लाख आहे. अल्प उत्पन्न गट LIG साठी 9 लाखापर्यंत आहे आणि उर्वरित 7.5 लाखापर्यंत आहे. MIG 12 लाखापर्यंत आहे, इतरांसाठी 12 लाखापर्यंतचे. उच्च उत्पन्न गट HIG कमाल मर्यादा नाही. ठीक आहे. ते लई उच्च असतात, त्याच्यामुळे त्यांना कुठली मर्यादा नाही. त्यांच्यासाठी नसतं वाटतं फ्लॅट. जाऊ द्या. पंतप्रधान आवास योजनेतील सदनिकांसाठी कमाल उत्पन्न मर्यादा 3 लाख इतकीच आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेची काही म्हणजे योजना आहे तर तिथं 3 लाखच पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त चालणार नाही. उत्पन्न दाखला कुठल्या कालावधीतला पाहिजे नाही, तर उत्पन्नाचा पुरावा 1/4/2024 ते 31/3/2025 या काळातलाच पाहिजे नाही. ठीक आहे. उत्पन्न पुराव्यासाठी आयकर विवरणपत्र अथवा तहसील दाखला यातील एकूण उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. बघा, महत्वाची टीप आहे. पुणे म्हाडा सोडत सप्टेंबर 2025 करिता अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने संकेतस्थळावरील
माहिती पुस्तिकातील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. जाहिरातीत अनावधानाने छपाई त्रुटी अथवा चूक आढळून आल्यास अर्जदारास सदर बाबत फायदा घेता येणार नाही. माहिती पुस्तिका दिनांक 11/9/2025 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून संकेतस्थळावर उपलब्ध होईल. हे ऑलरेडी आहे, तुम्हाला बघायचं का ही माहिती पुस्तिका कशी हे करायची. तर हे आहे म्हाडाचं संकेतस्थळ. इथं बघा, तुम्ही पाहू शकता housing.mahada.gov.in. ठीक आहे. ह्याच्यावर आल्याच्या नंतर ही साईट ओपन होती. ही साईट ओपन झाली की क्लिक लिंकवरती क्लिक करायचं आणि इथं बघा, इथं पुणे बोर्ड आहे. सप्टेंबर 2025 लॉटरी ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि सप्टेंबर 2025 लॉटरी बुकलेट आहे. तर हे सुद्धा तुम्ही डाउनलोड करून त्याच्यातल्या सर्व अटी शर्ती वाचून घ्यायचा आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे. ठीक आहे. तर ही सर्व सविस्तर माहिती होती. तर पुण्यामध्ये भरपूर फ्लॅट्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुद्धा काही ठिकाणी घरं उपलब्ध आहेत. तर 20% सर्वसमावेशक या योजनेआधारे सुद्धा घरं उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही सुद्धा योजना आहे. तसंच EWS, LIG आणि MIG या सर्व उत्पन्न गटातील लोकांसाठी घरं उपलब्ध आहेत. म्हणजे सर्वांसाठी घरं उपलब्ध आहेत. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसता हे बुकलेटचं अनालिसिस करून, म्हणजे बुकलेट चेक करून त्यानुसार तुम्ही इच्छुक असाल तर अर्ज करू शकता. ठीक आहे. हीच महत्त्वपूर्ण माहिती होती. धन्यवाद.